एवढी पट्टी झाली म्हणजे होते का शांता काकू पेरून? हो, हे सुनीताची पट्टी आहे ना. आता माही झाली हे सुनीताची पट्टी आहे. हे पेराची आहे सोयाबीन. एवढं जमीन बेसी ओलसर नाही वाटून राहिली. आणि आलेच नाही ना आपल्याकडे जास्त, एक दोन आले. आज ऊनही आहे थोडीशी. तिघी जणीचं काम होतं तिथं. आता आपण दोघी काय करू? चल ना मा वावरात थोडेसे फण आहे ते येचून घेऊ आपण दोघी जणी हे पट्टी पेरेपर्यंत. शांताताई, जेवण करून घेऊ का आपण पहिले? सुनीता आवाज देऊन राहिली. का म्हणतो सुनीता? जेवण करून घेऊ म्हणतो आपण. हे भाऊ बी भूक लागली म्हणते, मग करू म्हणते काम बाकीचं. करले काले जेवण, जेव्हा तर लागन. आता नाही थोड्या वेळानं. न्या भात पुरी. ये झाडाखाली, आम्ही झाडाखाली थांबतो. या झाडाखाली जाल पुढे खुर्च्या द्या, इथंच बसू. तुम्ही पाणी घेऊन या. हो अर्चना, कसं करते, इथंच बसता का? ऊन तर नाही आहे एवढी, काही नाही आहे. चल मी पाणी आणतो, तुम्ही करा काढा भाकरी घेतली तोपर्यंत. या मग इकडे. हो, तुम्ही सोडसाड करा तोपर्यंत आम्ही पात पुरून येतो. जेव्हा शांता काकू जेवणा तुम्ही काय जेवणा. आम्हाला माहित नाही मला चतुर्थी आज. नाही तर म्हणा मी करत तर नाही तशी, मागं सुटली होती तेपासून. मी नेली आहे वाटते चतुर्थी. मी मस्त ताक साबुदाणा मस्त आणलं. हो, मला टाकाशिवाय साबुदाणा पचतच नाही. काय ले काय ले छाया, कायची भाजी होय तू आणली? कारल्याची होय. उन्हाळभर मी एक वेल निघला होता खुपाशी, त्याला उन्हाळभर मी पाणी दिलं चांगलं. जसे फुलं आले आणि चांगले 1.5 पाव काढले लागले ते, 1.5-अर्धा किलो असं मस्त. बिना गुळाची ना बिन्याची भाजी आहे, अशी चवदार लागून राहिली ना. घरी खाल्ली मी 2 पोळ्या आणि इकडे आणली. थोडी थोडी खाऊन पहा किती चांगली लागून राहिली. कुपावरल्या कारल्याची भाजी सल्लग लागते. त्याला तेल बी नाही पाहिजे ना काही नाही पाहिजे. थोडंसं तेल असलं अशी फुडफुड खाडफुड करन तर एक नंबर भाजी लागते. कारले कडू नाही लागत ना काही नाही लागत. वावरात लावून तर काही फायदा नाही, वावरात लागतच नाही. लागत नाही तर काय वावरात, पण चोट्टे चोटू चोरून नेते. देजो मग पुढच्या वेळेस निघन तर विकत देजो, पण देजो मले. आता मी पेरायला आली, घरी कोणी नाही आहे तर शिसलं सासलं तोडून नेते. पोरग असेल ना घरी. पद्या घरी तर राहायला पाहिजे. इकडे तिकडे हिंडते, काय त्याचं लक्ष राहते. तेव्हा तिला खाली ज्याच्या नशिबात असेल त्याला भेटन. शिसलं सासलं नाही नेलं पाहिजे तोडून. चांगली डगळ वगैरे झाली तर कोणी 2 देते कोणाला. बायाला समजलं तर पाहिजे तेवढे. त्याला काय चोरून दिलं म्हणजे शिसलं नाही का काही नाही. अर्चना ताई, तुमच्या काठानं काय येलं याचंच काय कुपन, त्याच्यावर कोण नाही लावले? काय लावतो, राहतच नाही. लावले वालाची 1-2, आता वालाचे लावून म्हणले 1-2 दशा. शांता वहिनी आता भात घेत आणला. केला होता. मग म्हणलं घरी कोण खाईन तर घेऊन आली. मग आई आहे तर तिच्यासाठी थोडंसं ठेवून दिलं आणि घेऊन आली मी. मग याचं वरण आहे फोडणीचं, काय म्हणते मोठ्याच्या डाळीचं. मग आईने आणली मोठ्याची डाळ. तुमच्या इथे चंद्रपुरात आहे ती मोठीची डाळ कुठून आणली? वावर आहे तिचं, गावाले वावर नाही का, तर बटईनं दिलं आहे तर त्यानं आणून दिली ती म्हणे मोठ. मस्त गावरानी आहे. चला जेवा पटपट, आणखीन राहीन थोडंसं. मग आम्हाला गावाला जायचं आहे. गावाला कुठे जायचं आहे बाप्पा तुम्हाला? हो, मानंदाचा फोन आला, आम्हाला बोलावलं. कालच बोलावलं होतं पण आम्ही टाळले, पेराचं होतं म्हणून. तर आता उद्या पाहू, आम्ही उद्या जाऊ. उद्या कसं होईल? उद्या तर पराठी रोवायची आहे ना. हो गड्या, काय करतो रो ते परवा पाहू. उन्हाळभर नाही बोलावलं ना आता बोलावलं का? आमच्या घरी आली, म्हणलं या या या. तर आम्ही आता मग आपण आता सत्यनारायणची पूजा झाली, वटसावित्री झाली तर राहिलं तर जाऊ म्हणलं. आता पोराची शाळा बी लागली. कसा चांगल्या दिवाळीत बाप्पा राग येऊन जाईल. जातो आताच. काय मला आठवण नाही. चंदा म्हणे सांगजो. आलीस तुला चंदा? हो म्हणे, मला येईन म्हणे. तिचे काम असतं ना 2-3 वाजेवरी. पटापट करून देईन म्हणे 10-10:30 वाजेपर्यंत. मला ते बोला ना, मला आठवणच नाही राहिली सांगायची. आपल्याला एवढ्या बड्या जणी पाहिजेच नव्हत्या ना, 3-4 जणी तर झालं आपलं. एक तर आपल्याच्यात जास्तच यायला लागेल. तरी तिला संध्याकाळी सांगायला लागन सारखी रोवाले तर पटापट होऊन जाईन उद्या. हो तसं करता. शांता काकू तुरी लावा 1-2 लाईना चांगल्या. हो, तिकडल्या पट्टीत लावायची आहे ना. आता कसं पेरायच्या काय तिकडं गावाला जाणं परवडते का? कधी कुठं वालं वाका लावतो आपण, तुरीचे हे लावतो. तर काय जास्त दिवस राहायचं आहे का? 2-3 दिवस राहून येऊ ते ना. मग हे महत्वाचं झालं म्हणजे झालं. जेव्हा पटापट काकाचं होऊन जाईल. पहिले पाणी लागेल ना, नेऊन देतो. मग आई तर इथे येऊन बसली आहे.
मला वाटलंच तिला गमे नाही. तिला माहिती इथं बसते म्हणून कोण नाही कोणी. आल्या वावरातून तिघी जणी आल्या. मग तीन तिघीच गेलते का पप्पा? कशी काय आई इथे येऊन बसली? आणि पाटलीन का खूप केव्हा आल्या सांगतो. मी घरी एकटी बसली होती. मला दिने आला सांगाले ते पाटली नाजी आहे म्हणे, ते तिथं बसली आहे म्हणे चौकात, जा म्हणे तिथं बसाले, म्हणून मी इथं आली. मग दिन्यानं सांगितलं का? मी म्हणतो होतं कसे काय आले तुम्ही. झालं का पेरणं पूर्ण? पेरणं झालं. सोयाबीन भुईमुग झाला. चंदईच्या वावरात सोयाबीन पेरली. पट्टी तर शेंगदाणे पेरले भुईमुग. आता कापूस रोवाचा हिचा ना महाबी. होईन का उद्या? मग आता पाहू उद्या किती वेळ लागते तर. उद्या चंदाला न्यायचा आहे ना? येईन म्हणे का चंदा? हो अर्चनाला येईन म्हणे म्हणते. आज आठवणच नाही आम्हाला. आज गरजही नव्हती हो ना पेराले. आता कापूस रोवासाठी सांगा लागेल तिला. त्याची कल्पनाच नाही आली यायले. हो करून घेईन पटापट, कामाने येऊन जाईन. दिवसभर घरी काय करून? तिचे 2-3च कामं आहे तुमच्या घरी आता. कामं तर 2-3 आहे पण करून घेते मॅडम तिच्याकडून 2-3 आणखी जास्तीचे. मोठी सून येतो म्हणे तर आली नाही. सून तर माई इथंच राहिली असती. पोरगं शायन आहे ना जास्तीचं. तुमच्या दोन्ही सुनामध्ये किती फरक आहे? पोरात बी फरक आहे. हो तसं राहतेच ना. चला आई घरी. ते आईले घरी ठेवलं आणि तू पेरायला ना वाढत जात जा. दिवसभर काय करन ते? अर्चना आणि ते 2 पोरी कुठे गेले? त्याचं घर तिकडेच लागते ना. गेल्यात ह्या. चहा बी नसन पिल्या मग तुम्ही तर. चहा 1 नंबर पाजला मला दिन्यानं. किती चांगला चहा करते. आजी मी चहा करतो चहा करतो. मी म्हणून मी करतो, मान्यच नाही. त्याला खुशीच आहे. पण मी शिकवला होता त्याला. मी थकली होती बाजारातून आलती. त्याला शिकवलं आता करतायत त्याला. त्याला पोरी नाही, त्याचे पोरच काम करते. चाल किती वेळ बसतो आम्ही. जा तू. चल बा उद्या आणखीन तयारी करायला लागेल. मी जातो मग घरी. मी चालले. उठलीच तुझी का मग तुमची सून काल? उठली मग. तुम्ही गेल्यावर पोहे करून ठेवले होते. एक बेडरूम मध्ये झोपली होती. थंडगार पोहे. मग संध्याकाळी आम्हाला जेवा म्हणे. स्वयंपाक नाही करत म्हणे. हे पोहे का म्हणे. काय खाणार आहे ते थंडगार पोहे? सून तशीच आहे मा बापा. मोठी सून खूप चांगली आहे. करून ठेवले पोहे ना खोलीत चालली गेली. की बोला सुधरत नाही. मलाच म्हणे बेडरूम मध्ये बोलायला नाही येत आलं का म्हणे. साऱ्याच्याच कशा आहे बाई, तुमची राय माई राय. त्याच्या पुढं पुढं केलं होतं चांगल्या.